नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण प्रत्येक महिन्याचं जे टार्गेट आहे ते आपण डिस्कस करत असतो। तर आता मार्च 2024चं स्टडी टार्गेट कुठलं आहे तर ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला राज्यसेवेचं टार्गेट आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेचं जे टार्गेट आहे तर ते आपण क्लिअर करतोय। डिसेंबर पासून आपली ही सिरीज सुरू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 1 किंवा 2 तारखेलाच आपलं स्टडी टार्गेट जे आहे ते मंथली हे तुम्हाला मिळून जातं। ठीक आहे, तर आता सुरुवात करूया। तर बघा, तुम्हाला आता काय कंप्लीट करायचं या महिन्यामध्ये। तर आपल्या टार्गेटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांना सर्व विषय एकत्रित घेऊन जाणं जमतंय त्यांनी हे टार्गेट फॉलो करा। जर तुम्ही स्वतःचं काही नियोजन बनवलेलं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं नियोजन जे आहे ते फॉलो करू शकता, पण जे कोणी डिसेंबर पासून आपले स्टडी टार्गेट फॉलो करतायत मंथली त्यांनी हे नक्कीच तुम्ही फॉलो करू शकताय। तर आता विषय आहे प्राचीन भारताचा इतिहास। तर याच्यामध्ये एकूण 2 चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, एक म्हणजे पाषाण युग आणि ताम्रपाषाण युग आणि दुसरा म्हणजे सिंधू संस्कृती। आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये 2 चॅप्टर तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, एक म्हणजे भारतात तुर्कांचं आगमन आणि प्रांतीय राज्य। असे हे प्राचीन भारताच्या इतिहासाचे 2 चॅप्टर, मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे 2 चॅप्टर असे तुम्हाला पूर्ण करावे लागतील। प्लस आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहासमध्ये बघा एकूण 8 चॅप्टर्स म्हणजे 8 मुद्दे जे आहेत ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत। ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिल्यांदा सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना, दुसरं म्हणजे मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ, तिसरं म्हणजे राष्ट्रीय चळवळीतील महिला सहभाग, चौथं म्हणजे साम्यवादी डावी चळवळ आणि साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ, पाचवा आहे संस्थानातील जनतेची चळवळ, सहावा आहे सामाजिक व आर्थिक जागृती इंग्रजाविरुद्ध उठाव, ह्याच्यामध्ये रामोशी कोळी आणि भिल्लांचा उठाव आणि प्लस 1857चा उठाव सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होईल, तर हे तुम्हाला करावं लागेल। सातवा आहे हैदराबादचा मुक्ती लढा किंवा मराठवाडा प्रदेश स्वामी रामानंद तीर्थ किंवा हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा गाठा अनिल कटरच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल हे। आठवा आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती गाठा किंवा अनिल कटराच्या मध्ये सेमच दोन्ही पण चॅप्टर आहेत, तर ते तुम्ही बघून घ्या। ठीक आहे, तरी कोणी हे 8 चॅप्टर असेल किंवा 8 मुद्दे, आता हे 2 चॅप्टर्स आहेत पूर्णपणे हैदराबादचा मुक्तीलढा किंवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि बाकी जे आहेत ते मुद्दे आहेत। ठीक आहे, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीमध्ये राहिलेले मुद्दे आहेत, तर हे तुम्हाला करून घ्यावं लागेल। तर आता रेफरन्स पुस्तक कुठलं वापरायचं आहे तर प्राचीन भारताचा आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला विठ्ठल पुंगळे, लुसेंट आणि स्टेट बोर्ड। आता जे कंबाईनचे पूर्व परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन वाचण्याची काही गरज नाही, तुम्हाला फक्त आधुनिक भारताचा इतिहास फक्त वाचायचा आहे। तर एक बनवताना आपण दोघांसाठी बनवतोय, सो तुम्हाला दोघांसुद्धा तुम्हाला फायदा हा पडून जाणार आहे। आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये समाधान महाजन आणि ग्रोवर, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे गाठा आणि 11वी स्टेट बोर्ड जुनं पुस्तक जे आहे हे तुम्हाला इथं वापरायचं आहे। तर हे झालं इतिहासाचं टार्गेट। पुढचा विषय आहे भूगोल। भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राची वने आणि महाराष्ट्राचं हवामान हे 2 चॅप्टर पूर्ण करायचे आहेत। भारताच्या भूगोलामध्ये भारताची वने आणि भारताचे हवामान हे 2 चॅप्टर्स पूर्ण करायचे आहेत। आणि जगाच्या भूगोलामध्ये मेघांचे प्रकार आणि वर्गीकरण, जेट प्रवाह, वायू राशी व सीमा, आवर्त आणि प्रत्यावर्त हे एकूण 4 जे चॅप्टर्स असतील हे तुम्हाला पूर्ण करायचे। 4 चॅप्टर म्हणण्यापेक्षा 4 मुद्दे जे आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण करायचे आहेत, तुम्हाला सौदींच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल। ठीक आहे, तर ते रेफरन्स पुस्तक सुद्धा सांगितलेले आहेत की जगाच्या भूगोलासाठी AB सौदी, JC लॉन्ग यांचं। JC लॉन्ग काय वापरू नका, पण AB सौदी तुम्ही नक्की वापरू शकता। भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा द्वीपस्तंभापैकी एक पुस्तक आणि माजिद हुसेनचं पुस्तक इथं वापरायचं आहे। आणि मराठीच्या भूगोलाला AB सौदींचं पुस्तक आणि कोळंबे किंवा द्वीपस्तंभापैकी कुठले एक पुस्तक तुम्ही इथं वापरू शकताय, पण हे व्यवस्थितरित्या करून घ्या। त्याच्यानंतर पुढचा विषय आहे राज्यशास्त्र आणि पंचायत राज। राज्यशास्त्रामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्याचं मंत्रिमंडळ, राज्याचं कायदेमंडळ, उच्च न्यायालय, अधीनस्थ न्यायालय, सर्वोच्च न्यायालय एकूण 7 चॅप्टर जे आहेत ते राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी मधले तुम्हाला संपवायचे आहेत। आणि पंचायत राज मधले महानगरपालिका हा चॅप्टर तुम्हाला संपवायचा आहे। स्क्रीनशॉट किंवा हे वाटलं तर तुम्ही लिहून घ्या। राज्यशास्त्रासाठी कोळंबे किंवा लक्ष्मीकांतचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे आणि पंचायत राजसाठी किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक इथं तुम्हाला वापरायचं आहे। ओके, किशोर लोटे, तर हे संदर्भ पुस्तक तुम्हाला जे आहे ते वापरायचं आहे। तर हा चॅप्टर जे आहे ते आपण रायटिंग केला, पण याच्या जागी तुम्ही किशोर लोटे संदर्भ पुस्तक जे आहे ते तुम्हाला इथं वापरायचं आहे आणि महानगरपालिका हा चॅप्टर जो आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे तुम्ही राज्यशास्त्र आणि पंचायत राजचं जे टार्गेट आहे हे तुम्हाला मंथ एंड पर्यंत पूर्ण करायचं आहे। पुढचा विषय आहे अर्थशास्त्र। अर्थशास्त्रामध्ये मानव विकास, शाश्वत विकास, भारतातील आर्थिक सुधारणा, भारतीय चलन व्यवस्था, कृषी क्षेत्र, उद्योग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम क्षेत्र, महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र एकूण हे 8 चॅप्टर्स आहेत। ठीक आहे, चॅप्टर्सची संख्या जर जास्त असली तर चॅप्टर हे लहान आहेत। व्यवस्थितरित्या केअरफुली माइंड शांत ठेवून जर तुम्ही वाचलं 100% तुमचं चॅप्टर हे चांगल्या प्रकारे होऊ शकतात, त्याच्यावरती प्रश्न गॅरंटेड येतात, त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या करून घ्या। करताना पहिल्यांदा कोळंबेंचं पुस्तक जे आहे ते आधी व्यवस्थितरित्या वाचून घ्या, त्याच्यानंतर मग किरण देसलेंच्या भाग 1 कडे तुम्ही लक्ष घालू शकता किंवा दोन्ही पॅरलल तुम्ही नेऊ शकता, पण मॅक्झिमम कोळंबेंचं पुस्तकामध्ये हे व्यवस्थित आहे, व्यवस्थितरित्या करून घ्या। मात्र याच्यामध्ये असं आहे की कृषीमध्ये ज्या योजना असतील ह्या योजना तुम्हाला किरण देसलेंच्या पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत, तर त्यामधून त्या योजना करायच्यात। म्हणजे करताना दोन्ही पॅरलली पुस्तक सोबत घेऊन चला।
ठीक आहे. पण बेस्ट ठेवताना कोळंबेचा बेस्ट ठेवा. जे याच्यामध्ये नाहीये ते याच्यामधून तुम्हाला करायचं आहे. ह्या 2 पुस्तके इनफ झाले तर हे व्यवस्थितरित्या करून घ्या. ठीक आहे. तर हे अर्थशास्त्राचं टार्गेट आहे. पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानामध्ये वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये वनस्पतींमधील वहन, सजीवातील पुनरुत्पादन आणि सजीवांचे वर्गीकरण हे 3 चॅप्टर्स आहेत. हे तुम्हाला व्यवस्थितरित्या करून घ्यायचे आहेत. प्राणीशास्त्रामध्ये जैवरेणू जो आहे, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवशास्त्रामध्ये जैवरेणू. जैवरेणू म्हणजे काय? जे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, लिपिड्स असतील, सगळ्या ज्या गोष्टी येतील त्या जैवरेणूमध्ये या चॅप्टरमध्ये येतील. तर हा जैवरेणूचा चॅप्टर तुम्हाला पूर्ण करायचा आहे. मानवी आरोग्यशास्त्रामध्ये 2 संस्था तुम्हाला संपवायच्या आहेत. मानवी ग्रंथी आणि संप्रेरके, मानवी स्नायू आणि अस्थि संस्था. ह्या 2 ज्या संस्था आहेत ह्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. रसायनशास्त्रामध्ये रासायनिक अभिक्रिया आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री, आम्ल, आम्लारी आणि क्षार हे 2 चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. भौतिकशास्त्रामध्ये चुंबकत्व, उष्णता, स्नायूंचे यांत्रिक गुणधर्म आणि उष्मागतिकी हे 3 चॅप्टर्स तुम्हाला फिजिक्सचे पूर्ण करायचे आहेत मंथ एंड पर्यंत. यासाठी संदर्भ पुस्तकं बेस पहिल्यांदा दीप्समचं पुस्तक वापरा सामान्य विज्ञानासाठी. त्याला जोड पूरक म्हणून सचिन बस्केचं पुस्तक इथं वापरायचं आहे आणि लुसेंटचं पुस्तक वापरायचं आहे. हे व्यवस्थित जरी 3 जरी पुस्तकं तुम्ही जर कंपॅरिझन करून जर व्यवस्थित त्याच्या नोट्स बनवल्या तरी सुद्धा तुमचा सामान्य विज्ञानाचा स्कोर हा अतिशय चांगला येऊ शकतो. त्याच्यामुळे या विषयाकडे अजिबात तुम्ही इग्नोर करू नका. तर हे झालं सामान्य विज्ञानाचं तुमचं टार्गेट. व्यवस्थित सर्वांनी पूर्ण करून घ्या. पुढचा विषय आहे पर्यावरण. हा फक्त राज्यशास्त्रीय जे कोणी राज्यसेवेची एक्झाम देणार त्यांच्यासाठी हा विषय आहे. कंबाईनच्या मुलांनी करण्याची गरज नाही. पर्यावरणामध्ये वन्यजीव संवर्धन कार्यक्रम, महाराष्ट्रातील वन्यजीवन, भारतातील वन संसाधने, एकूण 4 चॅप्टर्स आहेत. हे व्यवस्थितरित्या तुम्ही करून घ्या. यासाठी तुषार घोरपडेचं एक संदर्भ पुस्तक प्रॉपरली क्लिअर करून घ्या आणि 11वी-12वी स्टेट बोर्डचं पर्यावरणाचं जर तुम्ही पुस्तक वाचलं तर त्याला जोड दिली तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर जो आहे तुमचा याच्यामध्ये होऊ शकतो. पण बेस आहे तुषार घोरपडे. ठीक आहे. तर 4चे चॅप्टर्स तुमचे या मार्च एंडिंग पर्यंत तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत ॲट एनी कॉस्ट. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. तर गणितामध्ये टार्गेट आहे आपलं गुणोत्तर, प्रमाण आणि भागीदारी हे 2 चॅप्टरचं टार्गेट राहील. बुद्धिमत्तेसाठी रांगेतील क्रमांक आणि सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग आणि डिकोडिंग हे 2 चॅप्टरचं टार्गेट राहील बुद्धिमत्तेसाठी. चालू घडामोडीचं टार्गेट राहील ऑक्टोबर 2023, नोव्हेंबर 2023 आणि डिसेंबर 2023. ठीक आहे. तर गणित आणि बुद्धिमत्ता कशामधून करणार? सचिन ढवळेचं संदर्भ पुस्तक वापरा किंवा जर तुम्ही संदीप आरगडे वापरत असाल आधीपासून तर ते त्याच्यामधून तुम्ही करू शकता. कुठले एक वापरू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. पण त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढून जाणार आहे. चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक, जेके टुडे आणि पीआयबीची वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्ही हे करू शकता. जेके टुडे आपला कोर्स सुरू आहे करंट अफेअरचा. त्याच्यामध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तुम्ही एनरोल करू शकता. तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, मे, जून असे एकूण 6 महिन्याचे जे करंट अफेअर जे आहेत ते आपण संपवलेले आहेत. एमसीक्यू सगळे जेके टुडेचे आपल्या मराठीमध्ये तुम्हाला आपल्याकडे कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल मिळतील रेडीमेड. डायरेक्ट वाचा, डायरेक्टली एक्झामला जा. कंबाईनसाठी तर 70 ते 80% डायरेक्टली प्रश्न जेके टुडे मधून असतात. डायरेक्ट पीडीएफ डाउनलोड करा, प्रिंट करा, वाचून एक्झामला तुम्ही जा. 100% तुमचा स्कोर चालू घडामोडीचा वाढून जाणार आहे. ठीक आहे. आणि आता तुम्हाला करायचं असेल तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे जे काही परिक्रम असेल किंवा जे तुम्ही सिम्प्लिफाईडचे अंक वापरत असाल ते करू शकता. जर तुम्ही जेके टुडे इंग्लिशमधून तुम्हाला वाचायचं तुम्ही त्यांच्या साईटवरती जाऊन इंग्लिशमधून वाचू शकता. पीआयबीची साईट आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी दररोज 5 पॅसेजेसची प्रॅक्टिस तुम्हाला मी डिसेंबरपासून सांगतोय. दररोज 5-5 पॅसेजेस करत चला. आतापर्यंत जर तुम्ही फॉलो केलेला असेल मनापासून निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा जो आहे हा 100% तुम्हाला होणार आहे. तर जवळपास आता 60% म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 60% अभ्यासक्रम तुम्ही ऑलरेडी आपल्या स्टडी टार्गेटच्या माध्यमातून संपवलेला आहे. आणि ह्या स्टडी टार्गेटच्या माध्यमातून तुमचा 80% अभ्यासक्रम जो आहे हा पूर्व परीक्षेचा 100% तुमचा संपणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे म्हणतोय की चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवरती आपण जास्त फालतूगिरी करत नाही. जे इम्पॉर्टंट आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी ज्या मॅटर असतील महत्त्वाच्या त्याच फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होतात. त्याच्यामुळं इकडे तिकडे वेळ न दवडता आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. टार्गेट फॉलो करा. जितका जास्त वेळ पुस्तकामध्ये इथून पुढे घालवाल, एमसीक्यूची प्रॅक्टिस कराल, तितके जास्त चान्सेस तुमचे पूर्व परीक्षा निघण्याचे राहतील. त्याच्यामुळे अजिबात वेळ कोणीही दवडू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर कुणाला समजा आपल्या मेंटरशिप बॅचमध्ये जॉईन करायचं असेल ह्या मार्चच्या, की आता तुम्हाला तर टार्गेट तरी मिळाले पण आता कशा पद्धतीने आम्ही डेली कुठले पॉईंट्स वाचायचे आहेत, ठीक आहे, कुठल्या संदर्भ पुस्तक सुद्धा तुम्हाला सांगितलं त्या संदर्भ पुस्तकातले मला कुठले पॉईंट्स वाचायचे आहेत की जेणेकरून माझा अभ्यासक्रम पूर्ण होईल, त्यांच्यासाठी आपले बॅचेस डिसेंबर पासून आपल्या चालू आहेत. तर कोणाला समजा आता मार्च महिन्याच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे याच्यामध्ये एनरोल करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला डेली स्टडी टार्गेट जे आहे ते आदल्या दिवशी मिळतं. तुमचे काही डाऊट असतील तर तुमचे डाऊट क्लिअर होतील. तुम्हाला एक राईट स्टडी डायरेक्शनसाठी एक अप्रोच मिळेल. तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट राहील. याची फीस फक्त 100 रुपीज आपण घेतो. तुम्हाला समजा जॉईन करायचं असेल तर हा आपला UPI ID आहे 9175004691@IKWIK. हे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. तर त्याच्यावरती तुम्ही पे करून तुमचा स्क्रीनशॉट जो आहे
हा 9175004691 हा व्हॉट्सअप क्रमांक आहे आणि टेलिग्राम क्रमांक आहे. याच्यावरती तुमचा स्क्रीनशॉट तुम्ही पाठवून द्या आणि स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला कोणता कोर्स एक्झॅक्टली एनरोल करायचा आहे, तुम्हाला कंबाईनचा कोर्स एनरोल करायचा आहे की राज्यसेवेचा एनरोल करायचा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तुमची जी जर्नी असेल, जो सिलेबस असेल तो व्यवस्थितरित्या तुमचा संपवला जाईल. जर तुम्हाला काहीच समजत नसेल तर ठीक आहे. याच्या आधीचे जर तुम्हाला बॅचमध्ये एनरोल करायचं असेल त्या बॅचमध्ये सुद्धा एनरोल करू शकताय. डिसेंबर पासून आपली बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. ठीक आहे. जर तुमचा कॉन्फिडन्स लेवल थोडासा लो असेल किंवा जर तुमचं निगेटिव्ह माइंडसेट थोडंसं होत बनत चाललेलं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या कोर्स मेंटरशिप प्रोग्रामचा जो आहे तो नक्कीच फायदा करून घ्या. पुस्तकं तुमच्याकडे आहेत, टार्गेट आपण देतोय, फक्त तुमचं काम काय इम्प्लिमेंट करणं, एक्झिक्युशन करणं. नक्कीच तुमची प्रिलिम जी आहे ती 100% तुमची निघून जाणार आहे. फक्त राईट डिरेक्शननी चला, नाहीतर वर्षानुवर्ष हातातून निघून जातं, हातामध्ये आपल्याला काहीच उरत नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर ज्यांना कोणाला एनरोल करायचं असेल त्यांनी एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पुन्हा हे तुम्हाला डिस्क्रिप्शन देईनच, त्याच्यामध्ये तुम्हाला UPI ID भेटून जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच एनरोल करू शकता. ओके. तर सर्वांनी नक्कीच टार्गेट जे आहे ते फॉलो करा आणि नक्कीच तुमचा चांगला स्कोर आणण्यासाठी मेन म्हणजे PYQचं सोल्युशन तुम्हाला पाहिजे. रेफरन्स पुस्तक तुम्हाला सांगितलेले आहेत. कुठलेही 2 संदर्भ पुस्तक चांगल्या प्रकारे जरी केली आणि टार्गेट जरी आपलं मनापासून सर्वांनी फॉलो केलं तरी सुद्धा तुमचा स्कोर हा 100% चांगला होणार आहे. तुमची पूर्ण परीक्षा निघणारच आहे. तर या टार्गेट सोबतच तुमचा 80% अभ्यासक्रम जवळपास आता पूर्ण होऊन जातोय. फक्त 20% उरतोय, तो आपण नेक्स्ट मंथ मध्ये संपवून टाकणार आहे. तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही. पण टार्गेट मनापासून फॉलो करणं सर्वांनी गरजेचं आहे. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.